शरद पवारांच्या समोर कायमचे शांत झोपलेले दादा, उभ्या महाराष्ट्राचं काळीज चिरणारं चित्र. महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आशेनं पाहिलं जात होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे अपघाती निधन झाले. अजित पवार हे बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येणार होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना बाजूच्या शेतात कोसळले. यावेळी विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्यावर आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी काही वेळ त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान अशी अंत्ययात्रा काढण्यात आली आणि ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान येथे आली आहे. तेव्हा या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले. यावेळी या ठिकाणी शोकाकुल वातावरण होते. अजित पवार यांच्या पार्थिवासह पवार कुटुंबातील सगळेजण या ठिकाणी आले. पोलिसांनी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी खाली ठेवले. त्यांच्या अगदी समोर शरद पवार हे बसले होते. ते एकटक अजित पवार यांच्या पार्थिवाकडे बघत होते. अजित पवार यांचा निश्चित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे ठरले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.